नमस्कार. रेणुका INB या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. विदर्भ साहित्य संघ नागपूर आणि बाल रंगभूमी परिषद नागपूर शाखा, जी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची घटक संस्था आहे, यांनी स्वर्गीय पुरुषोत्तम दारव्हेकर स्मृतिप्रीत्यर्थ बाल नाट्य लेखन स्पर्धा 2025 आयोजित केलेली आहे. या बालनाट्य लेखन स्पर्धा 2025 ला स्पर्धेसाठी 3 पारितोषिकं ते देणार आहेत. प्रथम पारितोषिक आहे रुपये 7,000 आणि प्रशस्तीपत्र. द्वितीय पारितोषिक रुपये 5,000 आणि प्रशस्तीपत्र. तृतीय पारितोषिक रुपये 3,000 आणि प्रशस्तीपत्र. तर हे 3 पारितोषिकं ते देणार आहेत. आता नियम काय ते ऐकून घ्या. संहिता, आपण जी संहिता पाठवती मराठी भाषेत व नवीन असावी. तिचं सादरीकरण कुठेही झालेलं नसावं. संहितेच्या सादरीकरणाचा कालावधी 40 ते 60 मिनिटांपेक्षा जास्त असू नये. म्हणजे उदाहरणार्थ त्यांनी म्हटलंय 20 ते 25 पानं असं अपेक्षित आहे त्यांना. 40 ते 60 मिनिटं म्हणजे जास्तीत जास्त 1 तासापर्यंत सादरीकरण कालावधी असावा. सहभागी स्पर्धकांच्या संहितेच्या प्रकाशनाचे सर्व अधिकार बाल रंगभूमी परिषद नागपूर यांच्याकडे राखीव असतील. तशी सहमती लेखकाला द्यावी लागेल. हे खूप महत्त्वाचं आहे. हा जो पॉइंट आहे खूप महत्त्वाचा आहे की आपण स्पर्धेत समजा सहभाग नोंदवला आहे तर आपल्या संहितेच्या प्रकाशनाचे आपल्याला सर्व अधिकार बाल रंगभूमी परिषद नागपूर यांच्याकडे राखीव असतील आणि तशी सहमती आपल्याला म्हणजे लेखकाला द्यावी लागेल. हे खूप महत्त्वाचं आहे. व्यवस्थित ऐकून घ्या आणि म्हणजे लक्षपूर्वक ऐका. आणि त्याच्यात काही जर शंका वगैरे असतील काही तर नंबर पण दिलेले आहेत त्यांनी, ते तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असतीलच. संहितेचा विषय हा बालकांच्या भावविश्वाशी निगडीत असावा. म्हणजे कारण की नाटक हे लहान मुलांसाठी आहे, बालनाट्य, तर बालकांच्या भावविश्वाशी निगडीत असा विषय असावा. ही स्पर्धा सशुल्क आहे, म्हणजे 100 रुपयाचं प्रवेश शुल्क आहे. ज्या नाटकांना लेखनाचे पुरस्कार मिळालेले आहेत अशा बालनाटिका स्वीकारल्या जाणार नाहीत. जर आपल्या नाटकाला, आपल्या बालनाट्याला लेखनाचा पुरस्कार वगैरे मिळाला असेल तर ते आपण पाठवू शकत नाही, कारण ते स्वीकारल्या जाणार नाहीत. स्वतंत्र लेखनाचा विचार केला जाईल. थोडक्यात भाषांतरित व अनुवादित नाट्य साहित्य मान्य केलं जाणार नाही. म्हणजे भाषांतरित किंवा अनुवादित जर आपलं नाटक किंवा नाट्य प्रकार असेल तर त्याचा विचार केला जाणार नाही. स्वतंत्र लेखनाचा विचार केला जाईल. प्रकाशित एकांकिका देखील या स्पर्धेसाठी अपात्र आहेत. 2 प्रकारच्या संहिता यासाठी अपात्र आहेत. एक, ज्या नाटकांना लेखनाचे पुरस्कार मिळाले आहेत त्या बालनाटिका स्वीकारल्या जाणार नाही. 2, प्रकाशित एकांकिका सुद्धा स्पर्धेसाठी अपात्र ठरतील. आणि अजून एक त्यांनी म्हटलंय की भाषांतरित आणि अनुवादित नाट्य साहित्य मान्य केले जाणार नाही. अर्ज व संहिता ईमेल तथा पोस्टाने पाठवायची आहे 3 प्रतींमध्ये. हे त्यांनी म्हटलेलं आहे.
तर याचे बँक डिटेल्स जे आहेत ते या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. प्रवेशिका केव्हापर्यंत पाठवायची आहे तर 10 फेब्रुवारी 2025 या तारखेपर्यंत पाठवायची आहे. अधिक माहितीसाठी जे संपर्क क्रमांक आहेत ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. आणि कार्यालय देखील, कार्यालयाचा पत्ता आणि मोबाईल नंबर, ईमेल ID ही सर्व माहिती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर या स्पर्धेत जरूर भाग घ्या जे बालनाट्य लिहितात. काहीही शंका असल्यास त्यांनी दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून विचारून घ्या. पहिले पूर्ण नियम आणि अटी हे समजून घ्या, कारण आपण जर त्यांच्याकडे एकदा संहिता पाठवली तर ती त्याचे हक्क आपल्याला त्यांना द्यायचे आहेत. सर्व अधिकार बाल रंगभूमी परिषद नागपूर यांना आपल्याला द्यावे लागतील आणि तशी सहमती द्यावी लागेल. तर सर्व अटी समजून घ्या. काही शंका प्रश्न असतील दिलेल्या नंबर्सवर कॉन्टॅक्ट करून विचारून घ्या आणि अटी आणि नियम मान्य असतील तरच स्पर्धांमध्ये सहभागी व्हा. तर खूप खूप शुभेच्छा या स्पर्धेसाठी. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओत. नमस्कार.